शिक्षण प्रसारक मंडळात गैरव्यवहार झाल्याचा आरोप यशवंत साबळे यांनी अनेक वेळा केला आहे. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात झाली असल्याची माहिती 3 फेब्रुवारी रोजी धर्मदाय आयुक्त कार्यालयातून मिळाली आहे. मी सदस्य असतानाही मला कोणतीही नोटीस न देता घेतलेली निवडणूक ही बेकायदेशीर असल्याचा आरोप यशवंत साबळे यांनी खास पत्रकार परिषदेतून केला आहे. तालुका शिक्षणाला वेळेत पत्र दिलं पण त्यांनी कुठल्याही पत्राचं उत्तर मला देत नाहीये. त्यामुळे वारंवार वरती तक्रार केलेल्या आहेत. आता हा लढा मी दादांकडे पण गेले, प्रशांत दादाकडे मला त्याच्यामध्ये मदत होत आहे. ते आता दादांनी प्रॉमिस केले की मला अधिवेशनात हा प्रश्न विचारून त्याच्या छडा लावण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही आणि हे जे आहेत हे वेगवेगळ्या प्रकार नको बघायला. आज जो माणूस खोटे पॉपचे लोक पण खालापूर तालुक्यामध्ये तुम्ही बघताय, नगरपालिकामध्ये खोटे जातीचे दाखले देऊन मेंबर करतोय, म्हणजे ह्याचा भ्रष्टाचाराचा लिमिट झालेला आहे. त्याला कोणी थांबू शकत नाही. आणि आपण खोपोली आणि जो बाहेरचा माणूस इकडे येऊन मेंबर देतोय, जर बाहेरचा माणूस इथं मेंबर होत असेल म्हणजे त्याच्यामध्ये किती अपराधपर आणि काय पैशाच्या उलाढाल झाल्या त्या आपल्यालाही कळत असेल की अंडर टेबल काय झालं असेल आणि काय मताने त्यांनी त्यांना मेंबर केलाय हे आपल्याला सांगायची गरज नाही. तो म्हणतो या कंपनीच्या नावाने केलं ते काही होत नाही, उगाच खोटं बोलून तो लोक रेटून बोलतो. त्याचं एकच काम आहे संतोष जंगमचं कुठलंही खोटं बोलायचं, पण असं रेटून बोलायचं की समोरच्याला ते खरं वाटलं पाहिजे. आता पण त्यांच्यावरती पीएफची केस चालू आहे केएमसी कॉलेजवरती. तेही तुम्हाला माहितीये का? पीएफ भरले गेलं नाही, त्यांच्यावरती केस चालू आहे. अशा बरेच केसेस चालू आहे. उद्या काय होणार आहे? कोणतरी मोठा सावकार आणणार, अरे ही संस्था फार अडचणीत आलेली आहे, आपल्याकडे पैसे नाहीये आणि ही संस्था ही विकू, आपण त्याला देऊन टाकू. हा सगळा प्रकार चालू आहे. त्याला आता वर्षात जर तुम्ही सावध नाही झाला तर आपण फार अडचणीत येणार. ही केटीसी संस्था आपली राहणार नाही, ही कुठल्या तरी प्रायव्हेट मालकाची. अबू जळगावकरनी सुद्धा प्रस्ताव दिला होता की पॉलिटेक्निक मी विकत घेतो. का विकत घेतो? खोपोलीमध्ये नाहीये. खोपोलीची लोक संस्था चालू शकत नाही का? तुम्हाला विकण्यासाठी घेतलेली आहे संस्था. हा त्यांनी प्रपोजल दिला होता आणि त्याची माहिती त्यांनी मला विचारलं होतं, मी हे विकत घेतो. त्याचे साक्षीदार बरेच लोक आहेत. माझे मत आता पण माझं मत एकच आहे की 2 ते 3 वर्षामध्ये या संस्थेचं कर्ज आपण नील करू शकतो. एवढी त्या संस्थेमध्ये इन्कम आहे. डोनेशन कमी करून सगळं कमी करून सुद्धा 2 ते 3 वर्षामध्ये याचं कर्ज आपण क्लिअर करू शकतो. म्हणजे विकास करून सुद्धा, बिल्डिंगा बांधून सुद्धा आपण फाट्यावरती जागा आहे तिथं फार्मसी कॉलेज चालू करू शकतो. लॉ कॉलेज पण आता लॉ कॉलेजसाठी जी बिल्डिंग बांधली होती ती गंगगिरीला दिली आणि लॉ कॉलेजचे पोरं 4-5 खोल्यामध्ये त्यांना बसवलंय. त्या लॉ कॉलेजचा एक नियम आहे, पण ती बिल्डिंग पण त्याला देत नाहीये. आताही संतोष जंगमने तिथं फॉर्म भरला आहे. मोबाईलवरती बघून तो परीक्षा लिहितोय. जावा पत्रकार साहेब तुम्ही कॅमेरा ठेवून बघा. एक तुमचा कारवाई तो पण तिथं पीएमसी कॉलेजमध्ये परीक्षा देतोय. तो एकटा वर्गात परीक्षा लिहितोय. तिकडच्या मुलं काही बोलू शकत नाही कारण त्यांना काढले जातील. केएमसी कॉलेजमध्ये ती कुठली तुमची परीक्षा आहे ना तो देतोय. सेक्रेटरी तुमचा एकटाच पेपर लिहितोय त्या वर्गामध्ये, समोर गाईड आणि पेपर लिहितोय. संतोष जंगम लॉ परीक्षा देतोय, मोबाईल लिहितोय आणि परीक्षा लिहितोय. परवा 8-10 जणांवरती कारवाई झाली. जेव्हा हे सगळं भाडा मी येतो म्हणल्यानंतर त्यांनी लगेच कारवाई दाखवली, पण संतोषवरती कारवाई नाही केली. काय आता तुम्ही म्हणतो पुरावा काय? आता पुरावा नाही बाबा. सगळ्यांनी उठाव करून या जे भ्रष्ट लोक आहेत त्यांना बाहेर काढावं. चांगल्या लोकांकडे जसे पत्रकार सारखे एक प्रतिनिधी किंवा वकील असू द्या किंवा डॉक्टर असू द्या, असे चांगले प्रतिनिधी तिथे येऊया आणि त्यांनी संस्था चालावी. आणि हा कुठला नियम नाही, हा ह्यांनी काढलेला नियम आहे 25 लाखाचा. आजपर्यंत मला वाटत नाही कुठल्याही भारताच्या संस्थेमध्ये असे पैसे देऊन मेंबर करा. हे मी पहिल्यांदाच ऐकलं, पण आता मी ते सुद्धा भरले पैसे 25 लाख आणि मेंबर झाले. आणि मी भरल्यामुळं आज सगळा हा भ्रष्टाचार ह्यांना भ्रष्टाचार करायचा होता म्हणून त्यांनी हे सगळे 25 लाखाचा नियम लावला. आजपर्यंत जगात म्हणजे भारतात तर कधी मी ऐकलं नाही की कुठल्याही संस्थेमध्ये पैसे भरून तुम्ही मेंबर होऊ शकता. म्हणजे निव्वळ यांना सगळं फसवणूक करायचं होतं. पण आपण खोपोलीकरांनी जर एकदा मत केलं, हे जे लोन आहे ते सगळे मिळून हे आपण कर्ज पटकन भरू शकतो आणि यांना बाहेर काढू शकतो. आणि माझ्या असलेले 25 लाख रुपये ते सुद्धा मी डोनेट करायला तयार आहे. या लोन मध्ये मला 25 लाख रुपये परत करू नका. ते पैसे माझे तुम्ही डोनेशन म्हणून या कर्जासाठी घेऊन टाका. जर आरोपांचा खुलासा केला नाही तर भाजपचे शहर अध्यक्ष विजय इंगुळकर, मुकेश सुरपवते, संजय तन्ना यांनी केटीएसपी मंडळात बैठक घेऊन 3 मार्चपर्यंत कारवाई केली नाही तर आंदोलन करणार असल्याचा इशारा केटीएसपी मंडळाला दिला आहे. केटीएस मंडळाच्या विरोधातील लढा यशवंत साबळे यांचा एकट्याचा नसून खोपोलीकरांचा असल्याने आम्ही सोबत असल्याची माहिती मुकेश रुपवते यांनी दिली आहे. यावेळी ॲडव्होकेट सिद्धेश वझरकर, भाजपचे शहर अध्यक्ष विजय इंगुळकर, मुकेश रुपवते, संजय तन्ना, काशीनाथ पारठे उपस्थित होते.
ब्युरो रिपोर्ट न्यूज 46 रायगड खोपोली.